श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास असता एके ठिकाणी राहत नसून हमेशा जवळपासचे खेड्यापाड्यातून हिंडत असत. भक्तांचे संरक्षण करावे व नास्तिक जनांना भक्तिमार्गास लावावे हाच फिरण्याचा हेतू असे. मैंदर्गी म्हणून एक अक्कलकोटापासून 3 कोसावर गाव आहे. त्या गावी पांडू सोनार या नावाचा एक गृहस्थ असून तो महाराजांचा भक्त होता. कर्जाचे ओझे डोक्यावर झाल्या कारणाने कर्जदारी त्याला चैन पडू देत नसत. एका श्रीमंत गृहस्थाने काही सोन्याचे दागिने घडवण्यास दिले. त्याने रुपयाचे दागिने करून सोन्याचा वर मुलामा दिला व ते मालकास दिले. तो स्वामींचा भक्त होता खरा, परंतु आजचे मरण उद्या या म्हणीप्रमाणे त्याने विचार केला. काही दिवसांनी ते त्याचे कर्म मालकास उमगले व त्याने मामलेदाराकडे फिर्याद केली. तात्यासाहेब मामलेदार यांनी खटल्याची चौकशी करून सोनारावर गुन्हा दाखल केला. दुष्काळाचे दिवस असल्याने होईल तो पावतो कैदेची शिक्षा न देता फटक्याची द्यावी असा त्यावेळी हुकूम असल्याने मामलेदाराने पांडूस फटक्याची शिक्षा दिली. पांडूने आलेले संकट जाणून श्री स्वामी समर्थांचा धावा केला व पश्चातापपूर्वक पुन्हा असले कर्म करणार नाही म्हणून पांडूने शपथ घेतली. भक्त काम कल्पतरू स्वामी समर्थ भक्त संकटात पाहून कळवळले. द्रौपदीने धावा केला असता रुक्मिणीने दिलेले पंचपक्वानांनी भरलेले ताट जुगारून देऊन ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान यांनी वस्त्रहरणाच्या वेळी धावत जाऊन आपल्या प्रिय भगिनीची लज्जा रक्षण केली, त्याचप्रमाणे महाराजांनी आपल्या भक्तांचा सांभाळ केला. ज्या दिवशी शिक्षा अंमलात यावची त्या दिवशी पांडू सोनाऱ्याने महाराजांची स्तुती करून फारच आळवले. समर्थांची स्वारी अक्कलकोटास होती. सकाळची स्नानाची वेळ होती. उष्णोदकाचा तांब्या भरून सेवेकरी अंगावर घालणार तोच बंद करून स्नान करावयाचे नाही, मेना लवकर लाव असे म्हणून महाराज म्हणाले. मग काय उशीर. सत्वर स्वारीची तयारी होऊन महाराज बाहेरगावी जाण्यास निघाले. अखेर पावतो कोणते गावी जाणार ते सेवेकरी यास कळत नसे. पूर्वदशेस जाणे असल्यास प्रथम उत्तरे दिशेचा रस्ता धरून पश्चिमेस वळून मग पूर्वेस जावे अशी महाराजांची विचित्र लीला असे. महाराज निघाले ते बोरी नदीवर जाऊन स्नान करून पुढे मैदर्गीचे मार्गास लागले. मैदर्गीस पोहोचे पावतो 3 बाजूस गेले. धर्मशाळेत वगैरे दुसऱ्या ठिकाणी न जाता थेट कचेरीत गेले. महाराजांनी आपल्यावर अनुग्रह केला असे समजून मामलेदार यांनी आदर सत्कार करून श्रीस आपल्या गादीवर बसून आपण हात जोडून पुढे उभे राहिले. कैदी सोनार समोरच उभा होता. ये रे इकडे असे म्हणून त्यास जवळ बोलावून महाराजांनी बसण्यास सांगितले. कैद्यावरील महाराजांची प्रीती पाहून मामलेदार यास आश्चर्य वाटले. सरबराईस मामलेदार लागले. सरबराईस जा, बसलास का म्हणून आज्ञा केली. सोनारास तेच पाहिजे होते. आनंदाने धावत जाऊन महाराजांची सर्व व्यवस्था त्यांनी लावली. दुसरे दिवस पावतो पांडू सोनारास आपणाजवळ ठेवून घेतले. पांडूवरील महाराजांचे प्रेम पाहून मामलेदाराने त्यास शिक्षा न करता सोडून दिले. मोठ्या हर्षाने सोनाराने आपली साध्यत गोष्ट सेवेकरी यास सांगितले. महाराज स्नान करता करता एकदम उठून का आले याचे कारण सेवेकरी यांचे ध्यानात येऊन सर्वांनी स्वामीनामाचा जय जयकार केला. धन्यवाद. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांनी पांडू सोनार याच्यावर कृपा केली व त्याला त्रासातून शिक्षेपासून मुक्त केले. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.